लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काय करा आणि काय शेअर करा. ऑल इन वन. कलम पे छोड़ दिया बिटवा. क्या छोड़ दिया? कलम बोली. नुसता भाव आहे. आता मी सगळे चिकनचे पीस संपवले. हा दुसऱ्यांदा राईस घेतलाय. एकदाच घेता राहण्याचे नाही. तर पुन्हा एकदा स्वागत त्यांचा माझ्या चॅनलवरती, म्हणजेच आपल्या चॅनलवरती जर ऑल इन वन रियालिटी अँड फन. तर आज चालले भावाच्या हल्दीला, म्हणजे बबलूच्या हल्दीला. तर आपण केली गाडी स्पेशल. तो आणि आलं होते ड्रायव्हर आपला. साहेबांनी सांगितलेली, म्हणजेच आपल्याला बबलूने सांगितलेली की भाई मला 10 लिटर माडी पाहिजे. तर माडी आपल्या राजाने घेतली आहे. आपल्या गावचा अध्यक्ष बिचार हाफ पॅन्टवर चालत तिकडे. आता त्यांनी पॅन्टवर सोबत घेतली आहे. एक मस्त 10 लिटरची माडी आणि एक पाणी बॉटल घेतली आहे. तर आपण चाललो आता हल्दीला. तो व्हिडिओमध्ये शॉर्ट पण जरा मज्जा बघाच. हल्दीची मज्जा, हल्दी में गर्दी. माई पण चाललेला, पण त्यांना आम्हाला सोडायचं खार आपला हे उसळ टेपावरती. तर त्यांना आपण गाडीमध्ये घेतले आणि त्यांना आम्ही पुढं सोडला. कुठे? उसळ टेपावरती. ह्याला बोललो चल, तर हा आलाच नाही. पियुषला बोललो, पियुषनं हात करतो का मी येऊ काय. ते त्याचे पेपर चालू होते, पण तो काय आला नाही. तर मग आम्हीच गेलो. फायनली आम्ही आमचा चॉपर केला लँड कुठं? गाडीमध्येच. कारण चॉपरमध्ये जागा नव्हती, मग आम्ही घेतली कार. कार आली आपल्या आलोकने. आलोक जाणार. आता आलोक आमचा स्पेशल आज ड्रायव्हर आहे. आपला ड्रायव्हर टेन्शन नाही आहे. शोभनरा बबलूच्या हल्दीला राजाच्या काय तोंडून आवाज निघत होता, कारण माड्यापुढे पण थोडी माडी प्यायची होती. राजातून आवाज निघत. चला आपण जाऊया शुभेगा मार्गे मुंबई. पिणा खाणार, नाचणार. आणि आपल्याला असं सुरू होत आहे सुभेगावच रोड. म्हणजे आता ओपन सोडला उसळ टेक. आता पुढे जमून गेलो. प्रवास बघा. प्रवासानंतर फुल धमाल, म्हणजेच हल्दी में गर्दी, बबलूची हालात. आधीमध्ये बंद करायची. आता झालंय सुभेगावचं जंगल सुरू. फणसाड अभयारण्य. बघू चित्ता पित्ता हत्ती कुत्ता भेटला तर बघत जाऊ. पण वाटत नाही तर हत्ती चित्ता कुत्ता काय भेटेल म्हणून. फायनल त्या माडीची जादू दाखवायचा सुरुवात केली. म्हणजे गॅस झाला आणि त्यामुळे शेवटी अपघात झाला. आम्ही होल पाळून ठेवलेले. तो गॅस तिकडून लीक होत होता. नाही तर जर आमचा जर गॅस जर आम्ही काय करून ठेवला असता तर स्फोट. तर इकडून एंट्री आहे फणसाड अभयारण्याची. लेफ्ट साईड बघू शकता. इकडे आहे फणसाड अभयारण्य. हे बघा माडी. बघा ही माडी फुल. त्यांनी ग्लास खोला शेवटी. आणि नंतर पोचले हायवेला. कारण मध्ये व्हिडिओ करायला म्हणजे रेंजचा प्रॉब्लेम आणि बॅटरी पण झाली, म्हणून मध्ये काय आपल्याला व्हिडिओ करायला भेटली नाही. आता आलं सरळ हायवे. CNG भरून घेतली भावानी आणि बिल पण भरला राजेश सोरेनी. हा बघा ड्रायव्हर आपला रेस 2 मधला. सो CNG भरून झाले आपल्याला. आता आपल्याला निघायचं आहे परत हायवे. तुम्हाला हे माहिती आहे सर, जयदरच्या पिक्चरमध्ये ह्याची शूटिंग झालेली आहे. जो गाणं आहे ना, मी रात टाकली मी कात टाकली, इथे शूटिंग झाली ती. आणि हा आपल्याला एअरपोर्ट. जर कुठं कोणाला जायचं असेल नांदगाव मुरुड तर एअरपोर्टने तुम्ही जाऊ शकता. आपण प्लेन लँड करू सरळ रस्त्यावर. कलम पे छोड़ दिया बिटवा. क्या छोड़ दिया? कलम बोली. बहुत फास्ट आ रहे तुम. अरे हमने तो माड़ी लाई है ना. माड़ी कौन सी वाली? साड़ी वाली लेके नहीं आए हम, नारियल वाली लेके आए हैं. सब लोग कल वहाँ पे जाके पीने के लिए लाए हैं. तो आप क्या करें मालूम है? आप्पाची माडी. ओ सिग्नल के बाईपास में आ जाओ. स्टेशन च्या बोल, ब्रिजच्या पाठी आहे बोल. ब्रिज के पीछे आ जाओ. ब्रिज के पार्टी जाऊ ना. अरे हेलो हेलो. 6:30 बजे नहीं सेठ जी, और दूर जाने का है और 2 घंटा जाने का. नहीं उतना दूर नहीं है वो. नहीं तुम जल्दी आ जाओ. 6:30 बजे मत कैसे करो. हे बंडो हाँ फ्रेश होने का है. ऐक माझा, कुठे येशील माहिती आहे? पण त्याच्या का फोनवरती बोलत असताना अशी ट्रॅफिक लागलीच. आणि ट्रॅफिक अशी लागली की आमचा आलोक शेर भडकला का ट्रॅफिक लागली म्हणून. आणि पुढे बघतो तर काय संभाजी महाराजांचा फुल पोर्ट्रेट. म्हणजेच तुम्हाला माहिती असेल, ट्रॅफिकच्या बाहेर निघता दिसले संभाजी महाराज. त्यांना मुजरा करून आमचा प्रवास पुढे सुखाचा जावा अशी प्रार्थना केली. शेवटी पोचलो फुल मुंबई नगरिया दाखल. काय पण बोला, गाव तो गावच. मुंबईला मोठमोठ्या बिल्डिंगी, चकमकी दुनिया बघून खूप वर्षांनी मुंबईला आलो.
ही दुनिया नकली दुनिया आहे. कारण गावाला आपलं सुख शांती, कारण पक्ष्यांनाही उडताना बघावं लागतं का कुठं वायरी आहेत की कुठे वायरी नाही आहेत ते. आणि ह्या कलाकृती बघून बघून मन थोडा आनंद झाला. पण हे समजलं हे कलाकृती काय स्वतःहून नाही तर पैसे देऊन केलेली आहे. गावा ठिकाणी आमचे कलाकार माणसं कुठे कुठे कलाकृती करतात तुला माहितीच आहे. शेवटी गाव तो गावात असतो. आणि मुंबई ठिकाणी जिथे भेटली जागा तिथेही माणसं राहतात. म्हणजेच पुलाखाली बोला, कुठे जिथे कोपऱ्यात राहतात माणसं, त्यांनी जागा भेटली तिथे त्यांनी झोपडी बांधली. मुंबई, कलवा, रोहा, दिवा हे जे सिटी आहेत त्या सिटीमध्ये राहण्यासारखं काय नाही आहे. जीवन पूर्ण नकली आहे. गाव तो गावच. सो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. आणि कोण नवीन असेल त्यांनी नक्कीच शेअर, लाईक, कमेंट करा. आणि कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बाबासाहेब जयंतीचे ऑर्डर लागले आहेत. आपण ही व्हिडिओ केले जयंतीच्या 2 दिवस अगोदर. ते व्हिडिओ टाकायला मला लवकर भेटले ना, कारण थोडा मोबाईल चालून झाला, कॅमेरा झाला इशू. आय लव्ह नवी मुंबई. ज्याचा फोन आलेला त्याची वाट बघत होतो आम्ही, घेतला पिकअप केला. तो म्हणजे पांट्या, आमचा चड्डी बड्डी. पांट्या, मी, बबलू, राजा, मितेश, सुमित हे सर्व आम्ही एकत्र आमच्या ग्रुपमध्ये राहिलो. आणि पट्टा असा मोबाईल कामाला भावाला फोन केला का मला पण पिकअप करा, मी पण हाल दिला नाही. कायला पिकअप केला आहे साहेबांनी काय आणलं, त्याला वडापाव घेऊन भावाने पाण्याच्या बाटल्या आणल्यात. काय बोललं त्याला, ये हा बस ये आपण झाला खुश बाबा. काय व्हिडिओ करतो काय वडापाव आणू काय वडापाव. अरे गटारचा वास मारते बेंच तिथं. हल्दीला फक्त नाचायचं आणि मटण खायचा. मटन हल्दीला मटन आहे काय? थांब मला पिऊ दे. आणि आपल्या राजा असतो रे राजा, मग हल्दीला काय सीन पंढरी काय असेल ते बघू आता. चला आपली गाडी हाकला. राजा एक रॅबुल लवड्या दाब, फक्त दाब. राजा एक रॅबुल. शेवटी शिव्या खाऊन राजाने राजाची रॅप सुरू केलीच. आता राजा रॅप आहे का? रॅबल काय रॅबल फुगली. पणटी आला पाण्याची बॉटल घेऊन आला. चाललो आता आम्ही मारायला. हनी बनी बादशाह माझ्या आशात का नवरा सोडून माझ्यावर होत्या. चालेल चल लागला तुला. येऊ 12 नाही काय नको. माणसं बोलतात ते बरं बोलतात का मुंबईमध्ये कोण कुठे मेला काय झाला कधीच कोणाला फरक पडत नाही. ह्या लाईटिंग होऊन तेच दिसलं, कारण बाहेरून शाने आणि आतून सर्व 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 नकली. मुंबई म्हणजे नकली दुनिया. कमवा, खा, मरा, राहा. कारण आम्ही गाव ठिकाणी त्यांचं लहानपण दिलं. मी पण मुंबई खूप वर्ष काढले, पण मुंबई आपल्याला काय मानवत नाही. आपण गावा ठिकाणीच परवडतो. कारण जी मुंबईला आपले मित्र गेलेत ते पण कंटाळून तेच होतात का बाबा मला पण गावालाच यायचं आहे. पण गावाला जास्त काम नसल्यामुळे सर्व माणसं वाटतं मुंबई. आणि हा बार, किचन बार, पोरांनी किचन बार करून पोरांच्या मनामध्ये 12 हजार आलेले आहेत. सो महाराजांना पुन्हा एकदा मुजरा करून शिवाजी महाराजांना आमचा प्रवास पुढं आम्ही चालूच ठेवला आहे. नाही करताना कलव्याला पोचलोच. आणि साहेबांनी घेतले आपली माडी, 10 लिटर माडी साहेबांनी घेतली. आता पॅन घातली आतमध्ये. ताईन बिन भावाने केलेली आहे. आता इथं गाडी आपला ड्रायव्हर आलो लावणार तिकडं आणि आपण सरळ जाणार वरती. बघूया बाहुलीने काय सोय पाणी केली का आपली. चला जाऊया. पण आता हल्दी मी गर्दी. गावाची माणसं आपण कशी राहणार काय कोणाला टेन्शन नाही. भावाने घेतली माडीची वाटली बुलचाला ले बाई पंगा. जाऊया चला. आणि हे साहेब पण त्या साहेब उतरले. चला तर तिकडे कोण आला बघूया. हे आपले गाव ठिकाणी आपले गावची माणसं बिंदास माडी अंदर या नाही कुठं पण जा. कोणाच्या दमाच्या बोलायला बाबा जिथे जाणं तिथले बी हवा. कारण आपण माझगाव करा. हां काय बोलतो ले आई. घ्यायचे माडी, बनवायचे दाढी. अरे वा अडतीस आलेला आहे गाव, 38 आला आहे. आणि इकडे कोण आहे बघूया. आणि आपला 38 आणि अरे आशू पण आलेला आहे.
आपला डॉक्टर असू श्याम श्याम आमच्या ग्रुपमध्ये जास्त तो शिकला असू. आणि हे कोण आपले नाही आहे, आपला नाही आहे, हे तिकडचं आहे. आपल्या गावच्या माणसांची उलटच एकदम डॅशिंग आहे. अरे वा भाई आलाय पंकज भाव. अहो बेंड जयेश. हां जयेश एक नंबर. हा मी ते लागला पंकज. लावला पण चष्मा कसा वाटते कमेंट करून सांगा कसा वाटते भाऊंचा. आणि हा आपला नवरदेव बबलू. अरे पाठी पांडे पण आहे. आणि हा ठीक आहे बघा चालली त्यांची सोय तिकडे चालले वाटत सोय घेऊन चाललेत. बबलू हे घे राजा हे घे राजा 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 घेऊ. सोने हाय कर हाय कर हाय हल्दीला आलो आम्ही टेन्शन नको घेऊ. आम्ही जेवणाची सोय झालेली आहे. बाकीचं काय आम्ही नाही करत, फक्त जेवण घेऊ. नुसता भाव आहे. आता मी सगळे चिकनचे पीस संपवलेत. हा दुसऱ्यांदा राईस घेतलाय. एकदाच घेता राहण्याच्याने 25 बबलूच्या हल्दीला. हे भेंड्या भेंड्या काय काय आणि लाईव्ह बबलूच्या हल्दीला जेवण झाल्यानंतर केली सुरुवात नाचायची. आपल्या स्टार्टिंग करताना नाचायची केली होती की नाही. आणि ह्या साईडला आहे अरे राजा घेतला उचलून नवरदेव कोण काय कोण राजाला घेतला उचलून. सो व्हिडिओ एन्जॉय करा. आपण भेटू लग्नामध्ये.
नाही नाही करता शेवटी लग्नाचा दिवस उजाडला आणि मानसी आणि श्रीकांतचा मंगळपर्यंत सुरू झाला. सो व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओ कशी वाटली कमेंट सांगा. लाईक शेअर आणि कमेंट केल्याशिवाय सांगू नका. आणि हां कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब कराच करा. सुगंध विधेना जितवा मुनिंदो तांते दसा भवतु ते जय मंगलानि मालागिरी गजवरं अलंकार आदी कृष्णाने संतुष्ट ठेवले. जय मंगलानि उखित खगमत्यन्तं सुदारुणन्तं धावन्ति योजनपथं गुलिमालयन्तं उपदेशविधिना जित्वा मुनिन्दो तन्ते दशा भवतु ते जय मंगलानि साहेबांनी एवढी घाई होती का पूर्ण विधी व्हायच्या अगोदर साहेबांनी लगेच गळ्यात हार पण टाकला आणि एवढी फुलं पण टाकली. काय बोलायचं भावाला एवढी घाई लागली घाई. जवळच्या गडबडीत राजा जाऊन घेतलं मस्त गिरायपासून जेवायला. आणि आम्ही बसलो इकडं टपऱ्या मारत. ते बघा मी हर्षिक आहे, ऋतिक आहे, तिकडे भाऊ जे आहे तिकडे सुमी बसलो आणि खाली मी ते बसलो आहे. हां बाय सुमित शेवटी नाही करता थेट आली. भावाला बोललो का भावा मला पुऱ्या दे फक्त, मला भात नको. पण भात नाही पुऱ्या नाही. पहिल्यांदा आपल्याला आले पापड आणि भाजी आली. तर भाजी खाऊन घेऊया कारण मला वाटत नाही जवळ पटकन होईल आपल्याला. शेवटी नाही करताना आवाज देऊन डबली बिचारले सोडून टाकला. नवरदेवाचा लग्न नवरदेवाला पण होतं तर हात काय जेवायला साहेबांनी घेतलं नाही तर आपण त्याला सोडून आपण जेवायचा प्रयत्न केला. शेवटी नाही करताना साहेबांनी टाकला भात. नंतर बोलतात राजा बोलतो का पुऱ्या आल्या तर पुऱ्या नको भात करायला भात भेटते काय भेटते ते खाऊन घ्या. कोणी नंतर त्याला भेटणार नाही. जेवण घेतला आणि साहेबांसोबत केलो फोटो काढला. आणि साहेबांचा आलेला फोटोशूट आणि फोटोशूट स्टेजवर झाला. तर साहेबांना फोटोशूट कुठे गेला आहे हा बघा हे बायकोचं बैल बघा लग्न झालं आहे. आणि विचारणे हार बिल सर्व कमेंट तू सांगा हार आणि बोलायचं आहे. ती बघा तिकडं हे बायको. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काय करा आणि काय शेअर करा. ऑल इन वन रियालिटी अँड फन. रियालिटी अँड फन. लग्नानंतर अशी असेल होतं नवऱ्याची ती बघा. आता चांगली आहे. तुला वाटलं काय होशील भांडी कशी काय ते भांडण तर होत राहतात. आणि भांडी बिंडी कशी का नाही कपडे कोण करत ते भांडी असं नाही आपण तिला शिकू. सामान घेऊन देन आता पण घेऊन देन. नाव घे नको नाव घे मानसीला नाही नाव घ्यायचो नाव नाही मला घ्यायला. घेतलं पाहिजे तुला मजगावच्या कुठं खेळतो क्रिकेट विकेट असं पाहिजे. नाव शिक तुला नाव घ्यायला लागेल हितेश देवा. आपल्याला ते ज्योती म्हणत ती आणली दारात. ज्योती म्हणत मानसीचं नाव घेतो पण आता जाऊन दे ना फोटो काढायला. घरात बोलायचं असतं आणि चल
हॅप्पी मॅरिड लाईफ. परत बुलट टाटा करून आम्ही निघालो. टिंबर सीट मी, राजा आणि ऋतिकला सोडायचं नाक्यावरती. ऋतिक जायला बसमध्ये आणि मी आणि राजा आमचं नेमली सीट. सो व्हिडिओ तुम्हाला ही कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. कसं वाटलं आमच्या भावाचं लग्न, बुलूचं लग्न आणि नक्की सांगा कसं वाटलं भावाचं लग्न म्हणजे आपल्या बबलूचं आणि माझं लग्न. कमेंट्स करून नक्की सांगा. सो कोण नवीन सुद्धा सबस्क्राईब करून जाऊ नका आणि आपला लुक कसा वाटला ते